नमस्कार फ्रेंड्स, ऑल हेल्प इन मराठीमध्ये पुन्हा एक वेळ आपले स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया ब्लॉग कसे क्रिएट करता येतील. तर फ्रेंड्स, अगोदरच्या व्हिडिओमध्ये आम्ही बघितले होते की ब्लॉग काय आहे आणि ब्लॉग कशासाठी उपयोगी येतो आणि ब्लॉग पासून आम्हाला काय फायदा आहे. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया की ब्लॉग कसे क्रिएट केले जातील. तर फ्रेंड्स, चला आपण एक वेळ बघूनच घेऊया. आणि हो फ्रेंड्स, आपण अजूनही आमच्या ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले नसतील तर आपण इथे बघा, माझ्याकडे एक लाल कलरचे सबस्क्राईब बटन आहे. आपण इथून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर फ्रेंड्स, आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाबद्दल दररोज एक नवीन व्हिडिओ आम्ही घेऊनच येतो आपल्याकरता. फ्रेंड्स, आम्हाला एक नवीन ब्लॉग बनवण्याकरता सर्वप्रथम आम्हाला आमच्या गुगलमध्ये साइन अप करावे लागेल. तर आपण इथे बघा, मी ऑलरेडी माझ्या गुगलमध्ये साइन अप आहे. माझ्याकडे काही गुगलचे फीचर्स आहेत. आपण इथे बघा, माझ्याकडे गुगल ॲप डॅशबोर्ड आहे आणि या डॅशबोर्ड मध्ये आपण इथे बघा बरेचसे ऑप्शन्स आहेत. तर हे बघा, माझ्याकडे एक ब्लॉगर म्हणून एक ऑप्शन आहे. माझ्याकडे आपल्याला इथे शो होत आहे फ्रेंड्स ब्लॉगरचा सिम्बॉल. तर याच्यावर आपण एक वेळ क्लिक करून घेऊया. तर फ्रेंड्स, आपण इथे बघा, माझ्याकडे ब्लॉग कुठलेच ब्लॉग नव्हते आतापर्यंत. तर मला इथे बघा गुगल परमिशन मागत आहे. तुम्हाला जर ब्लॉग साइन अप करायचे असेल तर आपण इथून साइन अप करू शकता. तर चला आपण एक वेळ क्रिएट युअर ब्लॉग करूया. तर फ्रेंड्स, आपण इथे बघा, मला इथे गुगलची प्रोफाईल ओपन झालेली आहे. ब्लॉगची एक प्रोफाईल बनवून टाकतो. तर हे बघा, डिस्प्ले नेम, बघा डिस्प्ले नेम मी इथे विकी टाकलेला आहे. गुगलच्या काही परमिशन्स आहेत. तर फ्रेंड्स, आपण ज्यावेळेस नवीन ब्लॉग क्रिएट करत असाल त्यावेळेस तुम्हाला काही अशा परमिशन्स गुगल शो करेल. तर हे बघा, क्रिएट अ ब्लॉग, हे बघा माझ्याकडे एक ब्लॉगचा एक ऑप्शन आलेला आहे. तर चला आपण एक ब्लॉग बनवून टाकूया. तर या ब्लॉगला आपल्याला टायटल द्यायचे आहे. तर चला मी एक व्हायरल व्ही म्हणून देऊन टाकतो. बघा, मी व्हायरल नाव दिलेले आहे इथे. आणि चला मी एक वेळ पुन्हा व्हायरल नाव देऊन टाकतो. फ्रेंड्स, आपण इथे बघा, माझ्याकडे ब्लॉगचे टायटल व्हायरल आहे आणि हे बघा व्हायरल व्ही, व्हायरल नावाने तर इथे ऑलरेडी ब्लॉग आहे. तर फ्रेंड्स, इथे बघा मी व्ही व्हायरल केलेले आहे आणि व्ही व्हायरलमध्ये सुद्धा ब्लॉग आहे. तर चला मी इथे काही दुसरे नाव टाकून देतो. तर फ्रेंड्स, आपण इथे बघा, मी माझी हेल्प म्हणून एक नाव टाकलेलं आहे. तुम्ही विचार करूनच टाका तुमच्या ब्लॉगवर नाव, कारण की मी एक्झाम्पल देत आहे. त्याच्यामुळे फ्रेंड्स, मी माझ्या ब्लॉगवर कुठलेही नाव देत आहे. तुम्ही तुमच्या ब्लॉगवर तुम्हाला जे तुमच्या ब्लॉगचे नाव द्यायचे आहे तेच द्या तुम्ही. माझी हेल्प म्हणून एक blogsupport.com म्हणून एक वेब ब्लॉग टाकलेला आहे. या ब्लॉगला नाव दिलेलं आहे या लिंकचे. तर चला, इथे सॅम्पल आहे. सॅम्पल मधून आपण इथे बघा, आपल्याकडे बरेचसे डिझाईन्स आहे त्यांचे. ही डिझाईन जी आहे वॉटरमार्कची, ही मी सिलेक्ट केलेली आहे. आणि हे बघा, क्रिएट अ ब्लॉग, इथे बघा क्रिएटिंग अ ब्लॉग, इथे ब्लॉग माझा सक्सेसफुल झालेला आहे. युझिंग ब्लॉगर ॲज विकी आणि माझे नाव आलेले आहे इथे. तर फ्रेंड्स, आपण इथे बघा, माझा ब्लॉग इथे क्रिएट झालेला आहे. जसे की आपण इथे बघा व्ही व्हायरल, आणि हे आपण इथे बघू शकता व्ह्यू ब्लॉग म्हणून एक ऑप्शन आहे आपल्याकडे. तर हे बघा, व्ह्यू ब्लॉगवर क्लिक केल्यानंतर आपला ब्लॉग लगेच ओपन होऊन जाईल. व्हायरल नावाने हा जो ब्लॉग आहे इथे ओपन झालेला आहे. मी याला टायटल, तर फ्रेंड्स मी याला टायटल दिले होते व्हायरल. तर फ्रेंड्स, या ब्लॉगमध्ये आम्हाला पोस्ट कशा शेअर करता येतील. तर चला फ्रेंड्स, आपण एक वेळ बघून घेऊया या ब्लॉगमध्ये आम्हाला पोस्ट कशी शेअर करायची आहे. तर फ्रेंड्स, आपण इथे बघा, माझ्याकडे एक पोस्ट म्हणून एक ऑप्शन आहे. हे बघा पोस्ट, आणि इथे बघा न्यू पोस्ट आहे. तर चला आपण एक पोस्ट टाकून देऊया. तर हे बघा, माझ्याकडे इथे इमेज आहे, व्हिडिओ आहे आणि बरेचसे ऑप्शन्स आहेत. तर चला इमेजवर आपण क्लिक करून टाकूया. आपण इथे बघा फ्रॉम धिस ब्लॉग, आपला जर कुठला जर ब्लॉग असेल तर आपण ब्लॉग वरून सुद्धा इथे पोस्ट करू शकाल. ब्लॉग मध्ये कुठले अल्बम जर असेल तर अल्बम मधून सुद्धा आपण इथे पोस्ट करू शकाल. ब्लॉग वरचे इथे काही अल्बम्स आहेत, हे अल्बम इथे शो होत आहे. तर इथून सुद्धा आपण शो करू शकता. फ्रॉम युअर मोबाईल, आपण मोबाईल वरून सुद्धा इथे शेअर करू शकता. तर फ्रॉम युअर वेबकॅम, आपल्याकडे वेबकॅम असेल तर वेबकॅमने सुद्धा आपण शेअर करू शकता. फ्रॉम अ URL, आपल्याकडे कुठल्या वेबची जर URL असेल तर त्या URL वरून सुद्धा तुम्ही इथे पोस्ट करू शकता. तर चला फ्रेंड्स, मी माझ्या कम्प्युटरमधून एक पोस्ट करून टाकतो. इथे बघा फ्रेंड्स, आपण अपलोडमध्ये आहे आणि इथे चूज अ फाईल, चूज फाईलमध्ये आपल्याकडे काही फाईल्स ओपन झालेले आहेत. मी इथे अपलोड करत आहे. ब्लॉग बद्दलच काही माहिती आहे. बघा, माझी इमेज इथे अपलोड होत आहे. फ्रेंड्स बघा, माझी जी फाईल आहे इथे अपलोड झालेली आहे. ब्लॉग काय आहे या नावाने जो पिक्चर आहे, हे पिक्चर इथे अपलोड झालेले आहे. आणि हे बघा ॲड अँड सिलेक्टेड. तर चला आपण ॲड अँड सिलेक्टेड करून टाकूया याला. आपण इथे बघा, लगेच माझी फाईल इथे अपलोड झालेली आहे. माझी जी पोस्ट आहे, तर आपण या पोस्टला इथून एक टायटल देऊन टाकूया. आपण इथे बघा फ्रेंड्स, मी इथे काही टायटल दिलेले आहे, व्हॉट इज ब्लॉग. तर चला आपण या व्हॉट इज ब्लॉग मध्ये टायटल दिलेले आहे. तर आपण याच्याबद्दल काही माहिती सुद्धा इथे टाकून देऊया.
तर फ्रेंड्स सपोज आपण इथे बघा मी इथे काही टाईप केलेले आहे, इथे मी टाईप केलेले आहे ऑल हेल्प इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे म्हणून काही इथे टाईप केलेले आहे आणि हे बघा आपल्याला ही जी पोस्ट आहे आता शेअर करायची आहे. तर चला इथे आपण पब्लिश करू शकतो याला. तर हे बघा इथे काही लेबल आहेत, तर आपण याला एक लेबल टाकून देऊया. तर फ्रेंड्स लेबल टाकल्याने आमचा काय फायदा होईल तर चला मी तुम्हाला एक वेळ दाखवून देतो लेबल टाकल्याने काय फायदा होईल आमचा. नेमका ब्लॉग आहे माझे आणि हे बघा हे ब्लॉगमध्ये बघा बरेचसे ऑप्शन्स आहेत. हे बघा रॅन्डम पोस्ट आहे, डेसिंग आहे, टेक्नॉलॉजी आहे, नंतर बघा रिसायकल गॅलरी आहे आणि लोकप्रिय पोस्ट आहेत. वेगवेगळ्या कॅटेगरीचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. इथे कॅटेगरीमध्ये मी लेबल टाकलेला आहे रॅन्डम पोस्ट. तर मी रॅन्डम पोस्टमध्ये मला ही पोस्ट टाकायची होती, त्याच्यामुळे मी याला रॅन्डम पोस्ट नाव दिले. रॅन्डम पोस्टस नावाने जी पोस्ट आहे ती इथे पोस्ट इन्सर्ट केली. तर फ्रेंड्स इथे डेसिंग आहे, डेसिंगमध्ये जर टाकायचे असतील तर मी इथे डेसिंग नावाने एक लेबल बनविले आणि ते लेबल इथे टाकून दिले. तर फ्रेंड्स डेसिंग नावाने जेवढे काही माझ्याकडे पोस्ट आहे ते डेसिंगमध्ये येऊन जातील. तर हा फायदा आहे आमच्याकडे टॅग बनविण्याचा. तर फ्रेंड्स तुम्हाला ज्या कॅटेगरीमध्ये तो फोटो टाकायचा आहे त्याच कॅटेगरीमध्ये तुम्ही लेबल बनवा, म्हणजेच ही एक टॅग आहे. तर चला मी याला नाव देऊन टाकतो. तर फ्रेंड्स आपण इथे बघा मी इथे ब्लॉग्स म्हणून एक टॅग दिलेली आहे लेबलमध्ये. सेव्ह करून टाकूया. एक तर आम्ही इथून प्रिव्ह करून सुद्धा बघू शकतो. तर चला आपण एक वेळ प्रिव्ह करूया. तर फ्रेंड्स आपण इथे बघा आपण जो ब्लॉग बनवलेला आहे तो जो ब्लॉग आहे तो इथे असा शो होईल. हे बघा इथे अशा प्रकारे शो होईल. आणि हे बघा तुम्हाला जर या ब्लॉगला इंग्लिशमध्ये जर ट्रान्सलेट करायचे असेल तर हे बघा इथे ट्रान्सलेट आहे, इथून आपण ट्रान्सलेट सुद्धा करू शकता. तर हे बघा तर फ्रेंड्स आपण अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकता, इथून प्रिव्ह सुद्धा करून बघू शकता. पब्लिश करून टाकूया. बघा माझी जी पोस्ट आहे ती पब्लिश होत आहे. पोस्ट पब्लिश झालेली आहे. आमचा जो ब्लॉग होता तो अगोदर असा दिसायचा. तर चला आपण याला एक वेळ रिफ्रेश करूया. बघा फ्रेंड्स जो ब्लॉग आहे आमचा तो इथे असा शो होत आहे. आणि हे बघा आम्ही इथे टाकले होते डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट इज ब्लॉग्स. इथे बघा ब्लॉग्स इथे झालेले आहे. आम्ही इथे ब्लॉगबद्दल काही माहिती दिलेली आहे. तर आमचे जे व्हिजिटर आहेत ते इथून माहिती मिळवतील ब्लॉगबद्दल. नंबर 2 म्हणजेच मला जर या ब्लॉगवर व्हिडिओ जर टाकायचे असतील तर मग कसे टाकायचे. तर चला फ्रेंड्स व्हिडिओ आपण एक वेळ अपलोड करून बघून घेऊया. हे बघा फ्रेंड्स न्यू पोस्ट. आम्हाला पुन्हा एक वेळ पोस्टमध्ये जायचं आहे आणि पोस्टमध्ये गेल्यानंतर फ्रेंड्स आपण इथे बघा लिंक आहे तुमच्याकडे, तुम्ही कुठली लिंकसुद्धा देऊ शकता इथे. आणि नंतरच आपण इथे बघा व्हिडिओचा इन्सर्ट व्हिडिओ, तर व्हिडिओसुद्धा इथून इन्सर्ट करू शकता. इथे बघा आपल्याकडे अपलोड आहे, फ्रॉम यूट्यूब आहे, माय यूट्यूब व्हिडिओज आहे आणि फ्रॉम युअर फोन. तुमच्या फोनमध्ये असेल तर फोनमधून सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. तर चला माय यूट्यूब व्हिडिओज आहेत, तर माय यूट्यूब व्हिडिओज आपण इथे काही अपलोड करून टाकूया. हा आमचा यूट्यूबचा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओला आम्ही आता अपलोड करून टाकूया. या व्हिडिओला आम्ही काही टायटल देऊन टाकूया या पोस्टला. तर फ्रेंड्स आपण इथे बघा मी इथे काही टायटल दिलेले आहे माझ्या व्हिडिओला. या व्हिडिओला आपण एक वेळ इथे काही याच्याबद्दल काही माहिती सुद्धा इथे टाकून देऊया. तर फ्रेंड्स आपण इथे बघा मी या व्हिडिओबद्दल काही माहिती म्हणजेच इथे प्लीज सबस्क्राईब मी इथे दिलेले आहे. तर या व्हिडिओला आपण काही लेबल देऊन टाकूया. या व्हिडिओला मी व्हिडिओचेच लेबल दिलेले आहे आणि इथून मी पब्लिश करून टाकतो. पब्लिश केल्यानंतर फ्रेंड्स आपण इथे बघा व्ह्यू ऑन माय ब्लॉग. तर आमचे ब्लॉग अगोदर असे होते. तर आमचा व्हिडिओ आला किंवा नाही तर आपण रिफ्रेश करून बघूया. तर फ्रेंड्स आम्ही इथून व्हिडिओसुद्धा तर फ्रेंड्स आमचे व्हिजिटर या व्हिडिओला सुद्धा इथून शो करतील. तर नंतर फ्रेंड्स आपण एक वेळ बघून घेऊया की आमच्या ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स आम्ही एक वेळ आमच्या ब्लॉगच्या सेटिंगमध्ये बघूया नेमके काय फॅसिलिटी आहे आणि काय चेंजेस आहेत. तर फ्रेंड्स आपण इथे बघा आमच्याकडे काही पोस्ट आहेत. तर इथे आमच्या पोस्ट दाखवेल. आमच्या इथे पोस्ट ज्या पब्लिश केलेल्या आहेत त्या आम्ही इथून एडिट करू शकतो. तर हे बघा मी इथे पोस्ट टाकली होती हाऊ टू रिमोट युअर PC. तर आम्हाला जर ही पोस्ट जर एडिट करायची असेल तर हे बघा हाऊ टू रिमोट ऑन मोबाईल अँड PC. तर हे बघा इथे एडिट आहे, व्ह्यू आहे आणि शेअर आहे. इथून आपण शेअरसुद्धा करू शकता, एडिटसुद्धा करू शकता. जर आपल्याला इथे काही चेंजेस करायचे असतील तर चेंजेस आपण इथून चेंजेस करू शकता या पोस्टमध्ये आणि डिलीटसुद्धा करू शकता. आपल्या पोस्टमध्ये चेंजेस करून इथून अपडेटसुद्धा करू शकता. फ्रेंड्स तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर पसंत आला असेल तर फ्रेंड्स प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आम्ही कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाबद्दल दररोज एक नवीन व्हिडिओ घेऊनच येतो आपल्याकरिता. धन्यवाद फ्रेंड्स. जय महाराष्ट्र.